रामकृष्ण हरी माऊली. आपण करत आहोत आळंदीतील हे लडाख सोलो बाईक ट्रिप विथ 4 धाम 12 ज्योतिर्लिंग. तर आपल्या ट्रिपपैकी असलेले 14 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश, त्यापैकी दिल्ली आणि एक लडाख, हे 2 केंद्रशासित प्रदेश क्रॉस करून आपण पोहोचलो आहोत 15व्या राज्यामध्ये, म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये. आणि येथे आल्याच्या नंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा आलो आहोत विशाखापट्टणम मार्गे श्री क्षेत्र पिठापुरम येथे. तर चला, रात्री आपण पोहोचलेल्या मंदिराचा एकदा व्ह्यू बघून घेऊयात. येथे येण्यासाठी जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येकच दत्त भक्ताची ही इच्छा असते. एक ड्रीम असतं की पिठापुरमला जावं आणि जेथे साक्षात दत्त प्रभूंचा म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झालाय या ठिकाणचं दर्शन घ्यावं. तर इथे पोहोचल्याच्या नंतर आपण पालखींचं दर्शन घेतलं होतं आणि पालखी सोहळ्यात सहभागी झालो होतो. श्री मंदिरात दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपण येथे संस्थानामध्ये एक लॉकर घेऊन तिथंच थांबलो होतो. उद्या आपण जाणार आहोत मल्लिकार्जुन या आपल्या प्रवासातील असलेलं 10वं ज्योतिर्लिंग. तर चल तुम्हाला एकदा संस्थान दाखवतो. हे बघा प्रकारे संस्थान आहे, मस्त भव्य दिव्य असं नक्षीकाम केलेलं आहे याच्यावर. हा सगळा मंदिराचा परिसर आहे आणि आता दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेऊन आणि आता आपण निघणार आहोत मुक्कामाच्या ठिकाणी. आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत श्रीशैलम या आपल्या प्रवासातील 10व्या ज्योतिर्लिंगाला. काही झोपायची व्यवस्था म्हणून लॉकर दिलेलं आहे आपल्याला, त्याची कीज वगैरे आणि इथं वरती येते संस्थांचं. आणि इथं आपली गाडी वगैरे पार्क केली तर गाडीवरचं सामान लॉकरमध्ये नेऊन टाकायचं. आणि तसं पण गेटला वगैरे क्लोब असतं तर काय अडचण नाही. इथं आल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पालखीचा जो भजनाचा आनंद आहे तोही सेवन केला. आणि नंतर महाप्रसाद घेऊन आपण थोडंसं मंदिराच्या आजूबाजूचे फोटोज व्हिडिओज घेऊन आता आपण मुक्कामाच्या ठिकाणी जातो. तिथे जाऊन आपण आज संध्याकाळी आराम करणार आहे आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत आपल्या प्रवासातील असलेलं 10वं ज्योतिर्लिंग भगवान श्रीशैलम यांचं. तर त्या ठिकाणी आपण उद्या सकाळी निघणार आहोत. तर चला, भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम, जय श्री श्याम.